आहे. यातील घटनेचा किंवा पात्रांचा वास्तविक जीवनातील घटना किंवा पात्रांशी कोणताही संबंध नाही. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. कमांड फोर्सच्या ऑफिसरचे निधन झालेलं आहे. कारण कळले नसून पोलिसांनी लवकर करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव रणजित सिंह राठोड आहे. त्यांच्या माहितीनुसार पोलीस अजूनही इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. मीडियाला जी काही माहिती मिळेल ती पोलिसांकडूनच मिळेल, परंतु आम्हाला आमच्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मृत व्यक्तीचे नाव रणजित सिंह राठोड आहे आणि ते एका स्पेशल फोर्सचे ऑफिसर होते. मी कॅमेरामॅन राहुल सोबत प्रियंका. Come on, Chief. Hello, Sahil. Shaina here. What? ठीक आहे शायना, मी आता लगेच येतो. बाय. व्हॉट? आपल्याला ताबडतोब चीफ कडे जावं लागेल. मी लगेच पोहोचतो. ओके, मी पण पोहोचते. चीफ ओपन द डोर. चीफ दार उघडा. दार का नाही उघडते? मला वाटतं दार तोडावं लागेल. चीफ, काय झालं यावेळी तुम्ही इथे? ते या आत या. काय रे, काय झालं नक्की? तुम्ही सगळे इकडे कसे काय? चीफ, आम्ही केव्हाचे तुम्हाला फोन करतोय. तुम्ही फोन का नव्हता उचलत? तुम्ही दार उघडायला पण किती वेळ लावलात? आम्ही तुमचा लँडलाईन देखील ट्राय केला, पण तुम्ही तोही नाही उचललात. अगं शायना, माझा डोळा लागला होता आणि फोन मी सायलेंटवर ठेवला होता. पण काय झालं काय? ते ऍक्च्युली आम्ही टीव्हीवर न्यूज बघितली की रणजित सिंग राठोड नावाच्या एका माणसाचा खून झालाय. आम्ही अगं काय शायना, इतक्या मोठ्या शहरामध्ये लाखो रणजित सिंग राठोड असतील. अगं मी एकटाच आहे का रणजित सिंग राठोड? अगं यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? जेव्हा आपल्या माणसाला धोका असतो तेव्हा सगळेच घाबरतात.
मी समजू शकतो. पण चीफ, ते रणजित सिंग राठोड सुद्धा एका स्पेशल फोर्सचे ऑफिसर होते. अरे अभिनव, जर या शहरातल्या सगळ्या स्पेशल फोर्सला एकत्र केलं तर आकडा लाखात जाईल, माहितीये का? शक्य आहे की ती व्यक्ती यापैकी एखाद्या स्पेशल फोर्सशी संबंधित असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लोक या देशाचे शूर सैनिक आहात. असं घाबरून नाही चालणार रे. सॉरी. इट्स ओके. कॅन वी हॅव सम कॉफी? या. चीफ, मी बघतो. कोण? रणजित सिंग राठोड. हो, बोला, काय काम आहे? कुरिअर आहे तुमचं. द्या इकडे. कोण होतं? कुरिअर बॉय होता चीफ. बघ काय ते. यात तर टेलिफोन डिरेक्टरी आहे. टेलिफोन डिरेक्टरी. काल ज्या मुलाचा मृत्यू झाला होता तो LLB स्टुडंट होता. आणि लोकांना वाटलं की मी उद्या आमच्या मुलाची 13वी आहे. वडिलांचं नाव रमेश राठोड आणि आईचं नाव गायत्री राठोड. पण त्या ऑफिसर रणजित सिंग राठोडचा मृत्यू तर काल झाला होता. मग आज त्याची 13वी कशी असू शकते? चौथं असेल, चुकून 13वं छापलं गेलं असेल. मला हे काहीतरी विचित्र वाटतंय. हॅलो. हॅलो, काय मी रमेश राठोडांशी बोलू शकतो का? हा, बोलतोय. आपण कोण बोलतोय? मी हे बघा, मी पेपरमध्ये तुमच्या मुलाबद्दल वाचलं. ऐकून खूप वाईट वाटलं. पण हे सगळं अचानक असं. माहित नाही बेटा, आम्ही रात्री बाहेर गेलो होतो. जेव्हा परत आलो आणि बघितलं तेव्हा. हे बघा, तो आता पुन्हा परत तर नाही येऊ शकत. आपण सगळे फक्त त्याच्या आत्म्याच्या शांतीकरता प्रार्थना करू शकतो. तू बरोबर बोलतोयस बेटा. पण पण तुझं नाव नाही सांगितलंस बेटा. बघा ना, मी आणि तुमचा मुलगा आम्ही सैनिक ट्रेनिंग मध्ये सोबत होतो. पण माझा मुलगा तर सैन्यात नव्हता. काय? हा, तो तर कॉलेजात शिकत होता. नाही, म्हणजे मला असं कळलं होतं की तुमचा मुलगा एक स्पेशल एजन्सीत काम करायचा. आणि काल टीव्ही न्यूज मध्ये मी बघितलं की मॅजेस्टिक हॉटेलमध्ये. नाही 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 बेटा, आमच्या मुलाचा मृत्यू तर घरातच झाला होता मागच्या मंगळवारी. आय एम सो सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं चीफ? गेल्या 15 दिवसांमध्ये 2 मृत्यू आणि दोघांचंही नाव
रणजित सिंग राठोड. मुंबई शहराची लोकसंख्या 1.25 करोडच्या जवळपास असेल आणि रणजित सिंग राठोड नावाची माणसं हजारोंनी असतील. होऊ शकतं या दोघांची जवळपासच्या अंतराने डेथ एक योगायोग आहे. खरं आहे शायना, पण या दोघांचाही मृत्यू पंख्याला लटकून झालेला आहे. शक्य आहे की तुझं म्हणणं बरोबरही असेल, पण डोंट नो. अभिनव आणि साहिल, तुम्ही या स्टुडंट रणजित सिंग राठोडची इन्फॉर्मेशन मिळवा. तोपर्यंत मी इन्स्पेक्टर कामटेला बोलवून बोलतो त्याच्याशी. राईट चीफ. सर, हा आमचा ऑफिसर रणजित सिंग राठोडच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे. मृत्यू फाशी घेतल्याने झालेला आहे, पण त्याआधी बेशुद्धीचं इंजेक्शन पण घेतलेलं होतं. इन्स्पेक्टर, आणखी काही खास गोष्ट? हो सर, एक धक्कादायक गोष्ट आणखी आहे. Sir, he was a brave officer. I have one earnest request for you, sir. Don't leave this criminal. आमच्या एका शूर ऑफिसरचा असा मृत्यू. हो इन्स्पेक्टर, गोष्ट तर खरंच धक्कादायक आहे. एक्सक्यूज मी. बोल साहिल. चीफ, आम्हाला इथे विशेष काही पुरावा तर नाही मिळालाय. हो, पण इथे काचेवर एक विचित्र गोष्ट लिहिली होती. काल मी मेलो होतो, आज तू मरशील. व्हॉट? येस चीफ. हे बघ साहिल, तुम्ही दोघं ताबडतोब हेडक्वार्टर्सला पोहोचा. ओके चीफ. मो. इन्स्पेक्टर, वरळीमध्ये ज्या रणजित सिंग राठोडचा खून झाला आणि मीरा रोडला ज्या रणजित सिंग राठोडचा खून झाला, हे दोन्ही खून अगदी एकाच पद्धतीने केलेले आहेत. आधी दोघांनाही बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं, मग बर्फाच्या लादीच्या सपोर्टवर दोघांना उभं करण्यात आलं आणि त्याआधी खुन्याने त्या दोघांच्याही गळ्यामध्ये गळफास अडकवला होता. मग पंख्याच्या हवेमुळेच बर्फाची लादी हळूहळू वितळू लागली आणि त्यामुळे दोघांचा भीषण मृत्यू झाला. एक गोष्ट तर विचार करण्यासारखी आहे. जर मनात आलं असतं तर खुन्याने त्यांना सहजपणे गळफास लावून मारून टाकलं असतं, पण त्याने असं नाही केलं. त्याने त्या दोघांच्याही गळ्यात गळफास अडकवून त्यांना बर्फाच्या लादीवर उभं केलं आणि वाट बघत बसला की त्या दोघांचा भयंकर मृत्यू केव्हा होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, हा माणूस कोणी सामान्य खुनी नाही. एक तर हा कोणी क्रूर रानटी माणूस आहे, नाहीतर मग एखादा सायको किलर. सर, मला वाटतं तुम्ही ही केस लवकरच सॉल्व्ह कराल. नाही इन्स्पेक्टर, ही केस तर तेव्हाच सॉल्व्ह होईल जेव्हा हा अपराधी जेलच्या कोठडीत असेल.
एका मागोमाग एक लोकांचे खून होत आहेत आणि अपराधी मोकाट फिरतोय. चीफ, अभिनव आणि साहिल या केसच्या चौकशी करता राठोडच्या घरी गेलेत. बस येतच असतील. माहिती मला फोनवर बोलणं झालं त्यांच्याशी, पण तोपर्यंत त्यांच्याकडे काही महत्वाचे पुरावे नव्हते. आले. हा अभिनव, काही विशेष माहिती मिळाली? नो चीफ. स्ट्रेंज, रिअली व्हेरी स्ट्रेंज. सगळ्यात आधी रणजित सिंग राठोड, मग एक प्रामाणिक पोलीस ऑफिसर रणजित सिंग राठोड. म्हणजे ते लोक मलाही. अभिनव, या शहरामध्ये एकूण किती रणजित सिंग राठोड असू शकतात? आय थिंक चीफ, ही माहिती आपल्याला टेलिफोन डिरेक्टरीतून मिळू शकते. या, दॅट्स राईट. या डिरेक्टरीत रणजित सिंग राठोड नावाच्या भोवती हा राऊंड मार्क कोणी केला? चीफ, मी तर नाही केलंय. एक मिनिट, ही तर तीच डिरेक्टरी आहे जी लास्ट वीक कुरिअरने तुमच्या घरी आली होती. मीच तिला इथे ठेवलं होतं. या डिरेक्टरीत एकूण 5 रणजित सिंग राठोडच्या नावाच्या भोवती हा राऊंड मार्क केलेला आहे आणि त्यात माझं नाव सगळ्यात शेवटी आहे. पहिल्या 2 रणजित सिंग राठोडचा खून तर झालाय. आता या तिसऱ्या रणजित सिंग राठोडशी मला बोलावं लागेल. मला वाटतं त्याच्याशी बोलल्यावरच या केस बद्दल आपल्याला काहीतरी विशेष माहिती मिळू शकेल. अभिनव, मोबाईल. चीफ, काय झालं चीफ? फोन लागत नाहीये. मला वाटतं या रणजित सिंग राठोडला मला स्वतः जाऊन भेटावं लागणार आहे. हो, मग आम्ही पण तुमच्या बरोबर येतो. नाही, तुम्ही तिघं इथेच माहिती मिळवत राहा. एक गोष्ट तर निश्चित आहे की आता ही केस कमांड फोर्सच सॉल्व्ह करेल. हॅलो, कोणी आहे का? कोणी आहे? हॅलो, अरे कोणी?
हॅलो एव्हरीवन. शायना, रिपोर्ट्स काय आहेत? सर तेच जे इतर डेड बॉडीजचे रिपोर्ट्स आहेत. म्हणजे हे की 20 दिवसात 3 खून झाले आणि तिघांचेही नाव रणजित सिंग राठोड आहे. शायना, तुला म्हणायचं तरी काय? चीफ, मला असं म्हणायचंय की रणजित सिंग राठोड नावाच्या प्रत्येक इसमाला आपण सुरक्षा द्यायला हवी. कोण जाणे या शहरात किती रणजित सिंग राठोड असतील, कोणाकोणाला प्रोटेक्शन देणार आहोत आपण? दिस इज नॉट प्रॅक्टिकल ॲट ऑल. उलट यामुळे जास्त प्रॉब्लेम्स वाढतील. असं करायची काहीच गरज नाहीये, कारण आतापर्यंत ज्या ज्या रणजित सिंग राठोडचा खून झाला त्या सगळ्यांची नाव या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये हजर आहेत. आणि हे सगळे खून त्याच सिरियल ऑर्डरने झालेले आहेत. हे बघा, या पहिल्या 3 रणजित सिंग राठोडचा खून झालेला आहे. आता उरले 2. एक हा आणि एक मी. पण कळायला मार्गच नाहीये की हा खुनी कोण आहे आणि का करतोय हा खून. अभिनव, हेच तर मला जाणून घ्यायचंय. आपल्याला फक्त एक सुगावा हवा त्या खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी. नाही साहेब, आपल्याकडे 2 सुगावे तर सुरुवातीपासूनच आहेत. पहिला सुगावा हा की हे 3 खून प्रत्येक मंगळवारी अंदाजे 11:15च्या जवळपास झालेले आहेत. दॅट्स राईट. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स पण हेच दर्शवत आहेत. पण दुसरा सुगावा काय आहे आपल्याकडे? सायना, दुसरा सुगावा हा की ही टेलिफोन डिरेक्टरी. मला पूर्णपणे खात्री आहे की ही टेलिफोन डिरेक्टरी मला त्याच खुन्याने पाठवली आहे. बस आता आपण त्याच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला हवं. बोला साहेब, काय सेवा करू शकतो तुमची? अरे गोयलजी, हे तर काहीच नाहीये. तुम्ही एकदा आमचं काम सुरू होऊ द्या. डेलीचे 70 ते 100 कुरिअरचे ऑर्डर्स देऊ तुम्हाला. पण हा, सर्व्हिस ए क्लास असायला हवी. अरे साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला आम्ही एकदम A1 सर्व्हिस देऊ. बरं सांगा, चहा घ्याल की थंड? अरे नाही, त्याची आम्हाला आता काहीच गरज नाहीये. अच्छा गोयल साहेब, एक कुरिअर आहे जे तुमच्याकडूनच डिलिव्हर झालंय. ऍक्च्युली पत्ता तर नाही लिहिलाय, माझ्याकडून पण तो हरवलाय. खूपच महत्वाचा क्लायंट होता आमचा. डेलीचे 60 ते 70 कुरिअर पाठवायचं काम होतं आमचं. जर पत्ता मिळाला असता तर. हे बघा साहेब, त्याचं असं आहे की आम्ही कोणालाच कस्टमर्सचे ऍड्रेस देत नाही. पण आता तुम्ही तुमचे खास क्लायंट आहात आणि यात आमचा फायदा पण आहे. म्हणून चंदू बेटा. हो बाबा. अरे, या साहेबांना हे कुरिअर पाठवणाऱ्याचा पत्ता हवाय. जरा शोधून आण तर. हा बाबा, देतो मी. अरे थँक्यू सो मच. M11 तारापूर बंगलोज, शमीम स्ट्रीट, मुंबई 28. कोण राहतं इथे? कोणीतरी रामलाल यादव नावाचे इसम राहतो. रामलाल यादव कोण आहे हा? जो या घरात राहतो. साहिल, मी तुला हे विचारतोय की तो करतो काय? काहीच नाही करत तो. काहीच नाही करत म्हणजे चीफ 1 नंबरचा आळशी माणूस आहे तो. नशीब चांगले म्हणून इतका चांगला छान बंगला राहायला मिळालाय. तो पण कोणीतरी अडचणीमुळे विकला असेल, नाहीतरी त्याची लायकी नाहीये इतक्या मोठ्या बंगल्यात राहायची. हो साहिल, पण त्याच्या आधी इथे रात्री कोण होतं? कोळी काय बरं, धनंजय. हा, कोणी धनंजय कोळी म्हणून इसम राहायचा. धनंजय कोळी.
येस, हे नाव तर खूप ऐकल्यासारखं वाटतंय मला. धनंजय. हा हा, संजय, जो धनंजय कोळीचा भाऊ होता. पहिल्यांदा तोच राहत होता या पत्त्यावर. चीफ, हा संजय कोळी कोण? होता एक वेडा. लहान लहान मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करून टाकायचा. त्याला अटक पण मीच केली होती आणि त्याला मृत्यूची शिक्षा पण मीच मिळवून दिली होती. एक्झॅक्टली चीफ, मी पण या घटनेबद्दल न्यूजपेपर मध्ये वाचलं होतं. मला भेटायची इच्छा होती त्याची, तेव्हा गेलो होतो मी त्याला भेटायला. माझा गुन्हा कधीच सिद्ध झाला नसता जर तू मध्ये आला नसतास तर. रणजित सिंग राठोड, मी फक्त तुझ्यामुळे इथे आहे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी तुझ्यासारख्या अपराधाला शिक्षा देऊ शकलो, आणि तुझी ही शिक्षा तुझ्यासारख्या इतर अपराध्यांकरता शिकवण बनेल. मी मरणाला घाबरत नाही, पण फाशीच्या आधी हे असं रोज तुकड्यात तुकड्यात मरण मला नकोय. अरे तू याच लायकीचा आहेस, आणि असे अनेक लोक आहेत जे काही न करता रोज तुकड्या तुकड्याने मरताहेत, ज्यांच्या मुलींना तू तुझ्या वासनेचा बळी बनवलास. मला इतरांच्या दुःखाची अजिबात पर्वा नाही, फक्त माझ्या दुःखांबद्दल माहिती. तू एक राक्षस आहे संजय, एक राक्षस. अजूनही सांगतो आहे, तुझ्या या फाशीला फक्त 2 दिवस उरलेत. आत्ताच आपल्या कृत्यांचा पश्चाताप करून घे. कदाचित या निष्पाप मुलींचा आत्मा तुला माफ करेल. मला कोणी नाही मारू शकत, कोणी नाही मारू शकत. मी कधी नाही मरणार. रणजित सिंग राठोड, मी तुला मारेन कारण तू मला ही शिक्षा दिलीस. अभिनव, आता तरी लक्षात येतंय का तुझ्या? हो, याचा अर्थ असा की ते सगळे खून संजय करत होता. पण संजय तर मेलाय ना? हा, जेवढी मला माहिती आहे त्याप्रमाणे तो जेलमधून फरार झाला होता आणि नंतर ट्रेनच्या खाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. ओ, मग त्याच्या फॅमिलीपैकी कोणी अजून आहे? धनंजय कोळी, संजयचा भाऊ. शायना, धनंजय कोळी. येस चीफ. पण चीफ, हा धनंजय तर आता त्या पत्त्यावर राहत नाहीये. हो, हेच तर दुखणं आहे. शायना, काही मिळालं? सर्चिंग. गॉट इट चीफ. धनंजय कोळी याने आपल्या सगळे डॉक्युमेंट्स आणि पासपोर्टवर आपलं नाव बदलून ठेवलेलं आहे मनोज सागर, आणि इथे त्याचा ॲड्रेस पण आहे. मी निर्दोष आहे सर, मी काहीच नाही केलं सर. अहो, मला पण माझ्या भावाच्या कुकर्माची लाज वाटते. मला या अनोळखी शहरात आपलं नाव बदलून पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. मला नाही माहित हे काय घडतंय. हे नाटक बंद कर. बोल नाही तर. सर माझं ऐका सर, मी खरं सांगतोय, मी काही नाही केलंय. अभिनव, जाऊ दे याला. पण चीफ, मी सांगितलं ना, जाऊ दे याला. जाऊ शकतोस तू. थँक्यू सर.
चीफ, तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय. जर तो धनंजय खुनी असेल तर तुमच्या जीवालाही धोका आहे. चीफ, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या घरून आम्हाला ती डायरी मिळाली आहे. त्यात लिहिलेलं आहे, काल मी मेलो होतो, आज तू मरणार आहेस. अभिनव, धनंजय खुनी नाहीये. पण चीफ, तुम्ही हे कसं सांगू शकता? कारण असं आहे की धनंजय कोळीला एका रणजित सिंग राठोडला मारायचं असतं तर त्याने मारलं असतं. पण त्यानंतर त्याला इतक्या सगळ्या रणजित सिंग राठोडला मारण्याचं काहीच कारण नाहीये. चीफ, असंही असू शकतं की त्याला आपल्या भावाचा मृत्यूचा बदला तुम्हाला मारून घ्यायचा असेल आणि यावेळी हे सगळं तो तुम्हाला घाबरवण्याकरता करत हे बघ असेल. शायना, धनंजय ना वेडा आहे ना कोणी मूर्ख. जर त्याला फक्त मलाच मारायचं होतं तर त्याने मला मारलंही असतं. आणि इतके सारे खून करून त्याने स्वतःला फसवण्याची का रिस्क घेतली असती? तर मग खुनी कोण असू शकतं? कदाचित आपल्याला काही पुरावे मिळणं बाकी आहे. शायना, आपल्याकडे संजयचा फोटो आहे का? फोटोला तू सगळ्या बाजूने स्कॅन कर आणि बघ रिझल्ट काय मिळतो ते. येस चीफ. हे बघा चीफ, संजय कोळीचा मृत्यूच्या आधीचा फोटो. हा आहे दुसरा फोटो. हा आहे तिसरा फोटो. हा फोटो तर ओळखीचा वाटतोय. मी याला आधी कधीतरी बघितलंय. चंदू बेटा. हो बाबा. अरे, या साहेबांना हे कुरिअर पाठवणाऱ्याचा पत्ता हवाय. हा तर चंदू आहे. कोण चंदू? त्या कुरिअरवाल्याचा मुलगा. कुरिअर आहे तुमचं? हो चीफ, हा तर तोच आहे जो त्या दिवशी तुमच्या घरी टेलिफोन डिरेक्टरी द्यायला आला होता. अरे, ही काय तर आहात याची? आणि तुम्ही तर तेच आहात ना जे सकाळी माझ्याकडनं ऍड्रेस घेऊन गेले होते ते? संजय कुठे आहे? कोण संजय? तुमचा मुलगा संजय. माझ्या मुलाचं नाव चंदू आहे, संजय नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. नाही तो तुमचा मुलगा आहे आणि नाही त्याचं नाव चंदू आहे. साहेब, मी खोटं का बोलेन? अहो, तुम्ही शेजारी पाजारी कोणालाही विचारा. चंदू माझा मुलगा आहे. माझ्या मुलाचं नाव चंदू आहे. केव्हापासून राहताय तुम्ही इथे? 4 वर्ष झाली. आणि त्याआधी? त्याआधी आम्ही आजमगडला राहायचो. मी ठामपणे सांगू शकतो, जर तिथल्या लोकांना विचारलं तर ते चंदूला अजिबात नाही ओळखू शकणार. खरं काय आहे ते लवकर सांग, नाहीतर या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तुझ्या मेंदूत रिकाम्या करेन. अभिनव, एक लक्षात घ्या, ज्याला तुम्ही तुमचा मुलगा मानताय तो एक वेडा खुनी आहे. पण साहेब, तो कसा कोणाचा खून करू शकणार आहे? तो तर बिचारा स्वतःच परिस्थितीमुळे लाचार आहे. तुला कधी भेटला होता? 4 वर्षांपूर्वी जेव्हा मी आझमगड सोडून मुंबईला येत होतो तेव्हा रस्त्यात तो मला रक्तबंबाळ अवस्थेत सापडला होता. बिचारा आपली स्मृती पण हरवून बसला होता. याच्या काही दिवस आधीच एका रोड ऍक्सिडेंटमध्ये मी माझी पत्नी आणि मुलाला गमावून बसलो होतो.
मी त्याला देवाचा प्रसाद समजून माझा मुलगा बांधला आणि स्वतःकडेच ठेवून घेतलं. तोही मला त्याचा बापच मानतो. म्हणजे खरंच त्याला त्याच्या भूतकाळाविषयी काहीच आठवत नाही? असं नाही आहे सर. जेव्हा तो मला भेटला होता तेव्हा तो नेहमी रात्री झोपेत बडबड करायचा. काल मी मेल होतो, आज तू मरशील. मग हळूहळू त्याची प्रकृती सुधारत गेली. हा सर, गेले 20-22 दिवस झाले तो झोपेत सारखा परत बडबडायला लागलाय. यामागे काही खास कारण? ठामपणे तर नाही सांगू शकत मी, पण हो, मी त्याला एक लिस्ट दिली होती. त्यात अशा लोकांची नाव होती ज्यांना त्या दिवशी कुरिअर डिलिव्हर करायचं होतं. आणि लिस्ट बघूनच तो अचानक विक्षिप्त चाळे करू लागला. काय ती लिस्ट आहे तुमच्याकडे? हो आहे. तिची डुप्लिकेट आहे माझ्याकडे. आणखी एखादी खास गोष्ट? हो साहेब, त्या दिवसापासून तो रात्री बरंच काही बडबडू लागलाय. म्हणजे रणजित सिंग राठोड. तेच रणजित सिंग राठोड. आणि सर, त्या दिवशी जी लिस्ट मी त्याला दिली होती ना, त्यात एक नाव रणजित सिंग राठोडचं पण होतं. त्याचं मीरा रोडला कुरिअर डिलिव्हर करायचं होतं. बहुतेक हेच नाव वाचून त्याचा पूर्वीचा विकृतपणा जागा झाला असणार. यावेळी कुठे असेल तो? सर, आता तो कुरिअर डिलिव्हर करायला गेलाय आणि रात्री खूप उशिरा येईल. तो जसा परत येईल तसा आम्हाला कळवा. हो सर. लेट्स गो. आता काय करायचं चीफ? इथे तर संजय सापडलाच नाही. अरे किती वेळ नाही सापडणार, कधी ना कधी तर परतेलच ना. आपण इथेच दबा धरून त्याची वाट बघूया. आणि जर तो नाही आला तर मग तो 4थ्या नंबरच्या रणजित सिंग राठोडचा खून करण्यासाठी जाईलच. तुम्हाला कसं माहित? कारण याआधी जेवढ्या हत्या झाल्या आहेत त्या सगळ्या मंगळवारला 10:30 ते 11:45 दरम्यानच झाल्या आहेत. पण चीफ, एक गोष्ट नाही कळत आहे. हा सगळे हल्ले मंगळवारच्याच दिवशी का करतो? अभिनव, पोलीस रेकॉर्ड प्रमाणे जेव्हा तो माझा सूड घेण्यासाठी जेल तोडून पळाला होता त्या दिवशी मंगळवार होता आणि वेळ होती 10:30 ते 11:45 दरम्यानची. आणि हीच वेळ आणि वार त्याच्या डोक्यात ठाम आहे. पण चीफ, जर आपण सगळीकडे थांबलो तर त्या 4थ्या नंबरच्या राठोडला प्रोटेक्शन कोण देणार? तू बरोबर बोलतोय साहिल. लेट्स गो. चीफ, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्ही तुमच्या घरी जा आणि आराम करा. हे सगळं तुम्ही आमच्यावर सोपवा. मी इथे थांबतो आणि साहिल त्या 4थ्या नंबरच्या रणजित सिंग राठोडकडे जाईल. आजची रात्र त्या संजयच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल. ऑल द बेस्ट. बोला अभिनव. चीफ, तो संजय अजून तरी इकडे आलेला नाही, पण जर तो इथे आला तर माझ्या हातून नाही सुटणार. ठीक आहे अभिनव, तुम्ही दोघं तिथेच नजर ठेवा. मी साहिलशी बोलतो. साहिल. यस चीफ. तुला काही लीड मिळाली? चीफ, तुम्ही म्हणाला होतात की तो 10:30 ते 11च्या दरम्यान हल्ला करणार आहे, पण आत्ताच तर 10:50 झालेत आणि अजूनपर्यंत त्याचा अजिबात पत्ता नाहीये. साहिल, आर यू शुअर की तो आत गेलाच नाही? शुअर चीफ. आमची नजर चारी दिशांना आहे आणि आमच्या नजरेतून सुटून कोणीही आत नाही जाऊ शकत. अरे पण हे कसं होऊ शकतं? नवीन डिरेक्टरी इथे कशी काय?
ओ माय गॉड, इथे तर नवीन डिरेक्टरी प्रमाणे माझं नाव तर 5वं नाही 4थं आहे. चीफ, 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 हॅलो चीफ, आर यू ओके? साहिल, तू चीफच्या घरी पोहोच. मी पण तिकडे येतोय. आणि शायनाला पण इन्फॉर्म कर. ऑल राईट. उठ राठोड, डोळे उघड. संजय, संजय, तू तू इथे? हे बघ, सोडून दे मला. मी सांगतोय ना तुला. ए, ओरडू नकोस. तू जितकं ओरडशील तितकं वाईट मरण असेल तुझं. शांत राहशील तितकं सोपं मरण असेल तुझं. तुला मारणं हेच ध्येय आहे माझं. चल बोल, बोल, मला का मारायचं आहे तुला? लवकर सांग. तुझं नावच रणजित सिंग राठोड आहे ना? मी आजवर किती राठोड मारले तुझ्या चक्करमध्ये? तू तोच आहेस ना ज्याच्यामुळे माझी झोप उडाली कित्येक वर्ष? मी मी वेडा होईन तुझ्या त्रासामुळे. मी वैतागलो यार. सांग राठोड, नाहीतर मी तुला ठार मारेन. लवकर सांग राठोड, सोडणार नाही तुला. हे बस संजय, नाही नाही, तू असा नाही वागू शकत. मी म्हंटल ना, याचा परिणाम चांगला नाही होणार. संजय, हे योग्य नाहीये. संजय, चीफ, आर यू ओके? या शायना. आमच्या चीफला मारशील तू? हा, इतक्या सगळ्या निरपराध लोकांना मारलंस तू? तुला याची शिक्षा मिळेल. संजय कोहली, तुला जाणून घ्यायचंय ना सत्य? आता मी सांगतो तुला. तू मला या रणजित सिंग राठोडला मारायला निघाला होतास. मी सांगतो तुला मला का मारायचंय ते. मी तुला तुझ्या राक्षसी वृत्तीबद्दल तुला गजाआड केलं होतं आणि त्याचा सूड उगवण्यासाठी तू जेल तोडून मला मारायला निघाला होतास. आणि जेव्हा तू जेल तोडून पळालास तेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला आणि तेव्हा तू तुझी स्मृती गमावून बसलास. आणि म्हणूनच मला म्हणजे या रणजित सिंग राठोडला मारण्याच्या प्रयत्नात तू तीन निष्पाप रणजित सिंग राठोडच्या नावाच्या माणसांना ठार मारून टाकलास. पण आज हा इथे खरा रणजित सिंग राठोड तुझ्या समोर उभा असूनही एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्याला नाही मारू शकत. कारण त्याच्या पाठीशी त्याची अख्खी कमांड फोर्स आहे. अभिनव, कर याला कायद्याच्या स्वाधीन.